गोकर्णाच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। या सिरीजमध्ये तुम्हाला कळणार आहे की गोकर्णामध्ये कसे यावे, इथे राहण्याची काय सुविधा आहे आणि फिरण्यासाठी कोणते कोणते फेमस प्लेस आहे आणि फूडमध्ये काय काय व्हरायटी आहे ते कळणार आहे। तर या सर्व इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ बघितला पाहिजे। तर माझ्याकडून विनंती, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ या चॅनलवर मिळतील। तर चला थोडा पण टाइम वेस्ट न करता व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात प्रथम गोकर्णामध्ये कसे यावे। इथे येण्यासाठी सोपे माध्यम आहे ते ट्रेन, जे की तुम्हाला गोकर्णा स्टेशनवर सोडेल। पण सर्वच ट्रेन गोकर्णा स्टेशनवर स्टॉप घेत नाही, जे की माझ्या केसमध्ये झाले। मी जिथे उतरलो ते कुमटामध्ये। कुमटा स्टेशनपासून गोकर्णा जाण्यासाठी ऑटो व बसने जावे लागते। बसची तिकीट 35 रुपये आहे आणि ऑटोवाले 700 ते 1000 रुपये घेतात। आम्ही तर बसने जायचा विचार केला, कारण ऑटोचे भाव ऐकून आम्हाला झटका झाला। बसने गेलात तर पैसेही वाचतात आणि इथल्या लोकल माणसांशी इंटरॅक्टही करता येते। बस तुम्हाला गोकर्णा बस स्टँडला सोडेल। जे अंतर आहे ते 1 ते 1.5 तास लागतो। इथे पोचल्यानंतर आम्ही ट्रॅव्हलची सोय केली, म्हणजे स्कूटी अरेंज केली, जे की आम्ही पहिलीच बुकिंग केली होती। स्कूटीचे भाव सीझननुसार कमी जास्त होत असतात। आम्हाला स्कूटी 350 पर डे प्रमाणे भेटली आणि स्कूटीची कंडिशन चांगली नव्हती, जसे की तुम्हाला दिसते। आणि स्कूटी व्हिडिओ काढायला विसरू नका तुमच्या सेफ्टीसाठी, नाहीतर स्कूटीवाले तुमच्याकडून पैसे काढण्याचा विचार करतील। स्कूटीची बुकिंग करताना तुमच्याकडून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा डिपॉझिट घेतील। आमच्याकडून काही घेतले नाही। आणि एक बोनस टिप सांगतो, जेव्हा तुम्ही स्कूटी रिटर्न कराल त्या स्कूटीवाल्याला 1 दिवस अगोदर इन्फॉर्म करा, जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट्स तो आधीच रेडी ठेवेल। आणि जेव्हा तुम्ही तुमची स्कूटी सबमिट कराल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स लगेच मिळतील आणि तुमची बस किंवा जी फ्लाईट असेल ते मिस होणार नाही। आमच्या केसमध्ये तो माणूस अवेलेबल नव्हता, नशीब आमचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नव्हते। आता आपली गोकर्णामध्ये फिरण्याची सोय झाली, आता राहायचे कुठे तर ती पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो। चला, तर आता इथे स्टेचे खूप सारे ऑप्शन आहेत। आम्ही सध्या फर्स्ट डे आम्ही कॉटेजमध्ये राहणार आहे, तर कॉटेजची इन्फॉर्मेशन देतो। कशा आहात मित्रांनो, मी प्रतीक धुमाई, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या गोकर्णाच्या सिरीजमध्ये। तर मी गोकर्णाची सिरीज आजपासून स्टार्ट करतो आहे। तर स्टार्टिंग मी जिथे स्टे केला आहे त्या स्टेचं नाव आहे एव्हरग्रीन होमस्टे। तिकडं आम्ही राहतो आहे। तिकडचे डिटेल्स तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर बेल आयकॉन पण दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये येणारे सर्व अपडेट तुम्हाला समजून जातील। तर बघा, आजूबाजूचा परिसर असा हा एव्हरग्रीन आहे, त्याच नावाने संबोधून आपल्याला इथे होमस्टे जो भेटला आहे त्याचं नाव पण एव्हरग्रीन स्टे आहे। दुपारच्या वाजले 2, आता जाऊन लंच करूया। आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवणारच आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। मला जी रूम भेटली आहे 102 आहे। आजूबाजूचा असा ॲम्बियन्स आहे। तर आम्ही सध्या तर चाललो आहे, हा रस्ता जातो पूर्ण बीचच्या साईडला। तर बीचच्याच साईडला आपल्याला लंच करायला हॉटेल्स भेटणार आहेत। तर बघूया तिथे काय काय सुविधा आहे। आणि हे तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर आहे जो तुम्हाला मी दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। इथं लागूनच 2 मिनटावरती बघा बीच आहे, इथं मला बीच द्यायला स्टार्ट झाला आहे। तर इथे जसं ते रूमचे मालक बोलले की तुम्हाला हॉटेल इथेच मिळतील बीचच्या साईडला। जर अजून तुम्हाला जर थोडं सिटीच्या आतमध्ये जर जायचं असेल तर थोडं लांब आहे, तर तेवढं आता उन्हातून काय पॉसिबल होणार नाही, त्यासाठी आम्ही इथे चाललो आहे। तुम्हाला रूम्स नको हवे असतील, तुम्ही इथे बघा टेंटची पण सुविधा आहे। टेंटची प्राईस मे बी 500-700 असू शकते। ज्या रूमचे डिटेल्स आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। त्याच्यामध्ये रूमचा टूर देईन आणि त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ही रूम बुकिंग आम्ही कशी केली आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट पर्सनचे पण डिटेल्स, रूमचे डिटेल्स, रूमचा टूर, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ठोकावं लागेल।
दुपारी जर तुम्ही बीचवरती खाण्याचा विचार करत असाल तर नाही भेटणार. मी फिरतोय, बघूया. तर बघूया इथे कशी खाण्याची सुविधा आहे. आणि हा क्लीन बीच. मित्रांनो, एक रूमचे टाईप आहे, इथे मला दिसले कॉटेजेस टाईप. इथे पण थांबू शकता. हे फ्रंट बीच आहे, साईड इथं पण मस्त. ह्याचं नाव तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या रूमचा तुम्हाला टूर देतो. तर ही जी रूम भेटली आहे ती 102 आहे. आणि बाहेरचा परिसर आपल्याला छान बाल्कनी मिळते, तिथं तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता. आणि तर समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर पहिला आतमधला रूम दाखवतो कसा आहे आणि कोणत्या प्राईसमध्ये आपल्याला काय काय बेस्ट सवलती सगळ्या मिळत आहेत. चला. तर नॉर्मल असा कॉटेज भेटला आहे, मोठा किंग साईड मिळतो. इथे तुमच्या सामान वगैरे ठेवू शकता. आणि इथे खिडकी आहे, खिडकीमधून. आणि हा एक नॉन AC रूम आहे. वरती बघा पंखा दिला आहे. आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो. वॉशरूम खूप मोठं आहे, खूप छान आहे. आणि सर्व सवलती आहेत, गिझर वगैरे, पाण्याची सोय खूप छान आहे. इथं तुम्हाला हँगिंग करू शकता. आणि इथं मिरर एक दिला आहे. त्या मानाने ही रूम जी भेटली प्राईजमध्ये आम्हाला ती खूप स्वस्त आहे. तर रूमच्या समोरचा व्ह्यू दाखवतो. आपल्याला गार्डन व्ह्यू मिळतो, खूप छान आहे. आणि जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला या रूमची प्राईस सांगतो. प्राईस आम्हाला पडली आहे पर डे 1000 रुपीज दोघं जणांसाठी. तर आम्ही दोघं जणं आलो आहेत. आणि इकडे जर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एव्हरग्रीन ग्रीन कॉटेजेस ह्याचं नाव आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. आणि कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन देईनच. 3 दिवसासाठी आम्हाला 3000 पे करावं लागले. आम्ही 3 दिवस थांबणार आहे इथे गोकर्णामध्ये. गोकर्णाला मेन बीचला लागूनच आहे, 2 मिनटावरती वॉकिंग डिस्टन्स आहे. तुम्हाला जसं दाखवलं दुपारचा तिकडे आपण बघितलं. आणि जर तुम्हाला दुपारी तिकडे जात असेल तर खाण्याची काही सोय नाही आहे. तर आता आम्ही जातो आहे आणि विचार केला की ड्रेसअप करूनच आपण बाकीचे बीच करणार आणि तिथूनच जाताना दुपारचा लंच करू. आणि चला आता आपण बीचवर भेटूया. मध्ये एक मी होल घेतला आहे. आणि जो तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवण्यासाठी जो होल घेतला आहे ना, तो अतिशय खूप सुंदर आहे. म्हणून मी घेतला आहे होल आणि तुम्हाला दाखवलाच पाहिजे. पाठी बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे, व्ह्यू. पण मित्रांनो, हा एक ओम बीच आहे. तर आपण तिथे जाणारच आहे. पण वरून जो व्ह्यू दिसतो ना, तो वरूनच ओम दिसतो. जवळपासून तुम्हाला असं वाटणारच की बीच आहे, पण जो ओम आकाराचा जो बीच आहे तो असा वरून आपल्याला दिसायला येतो. तिथं आपण खाली जाणार आहे. त्याचा डायरेक्ट खाली भेटूया. हे बघा, इथे पार्किंगची सुविधा आहे. ओम बीचला जाण्यासाठी असं खाली जावं लागतं. या बीचला ओम आकाराचा शेप आला, त्यामुळे या बीचला ओम बीच असे म्हटले जाते. तर हा एक बीच आहे गोकर्णामध्ये, फेमस बीच आहे. आणि तर खूप टुरिस्ट जण येतात. तर बघा हा ओम बीच, इथे बघा असं शेप आला आहे. कमी क्राऊड आहे इथे. मित्रांनो, आता या बाबांकडून ते अननस घेतलं, 50 रुपयाला होता. खूप छान होतं ओम बीचच्या इथे. आणि आम्ही तर नमस्ते कॅफेमध्ये जाणार आहे. पण नमस्ते कॅफेचा काहीतरी वेगळाच सीन आहे, काहीतरी टायमिंगचा, त्या टायमिंगलाच ते जेवण मिळतं. तर बघूया आता. इच्छा तर आहे नमस्तेमध्ये कॅफेमध्ये काहीतरी खूप नाव ऐकलं जातं. आणि हा ओम बीच आहे. ओम बीच आहे तर आता खूप सारे टुरिस्ट लोक येतात. मग येतात बघा, बोटिंग वगैरे पण आता सुविधा आहे, तुम्ही जाऊ शकता.
ओम बीचला तुम्ही नक्की व्हिजिट द्या मित्रांनो, खूप छान आहे. आणि शक्यतो सनसेटलाच या, इथे थोडं दुपारचं ऊन खूप जास्त असतं, तुम्ही बाहेर फिरू शकणार नाही. आणि 5-4पर्यंत तुम्ही इकडे या, व्हिजिट करा, 2 तासाचा टाईमपास करू शकता. हा दिवस मी इथे संपवतो आहे. ओम बीचला इथं वरती येऊन मस्त टाईमला सेट करतो आणि दुसऱ्या दिवशी डिटेल्स दुसऱ्या दिवशी तुम्हाला देईनच, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा.